खरीप हंगाम पीक विमा 2025 विषयी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट। आता ज्या शेतकऱ्यांना 17,500 हेक्टरी मिळणार नाहीत असे कोणते शेतकरी आहेत आणि त्याचं कारण काय असणार आहे याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा। खरीप हंगाम 2024 मध्ये जो 1 रुपयात पीक विमा होता तो बंद करून त्यात सुधारणा करून जो शेतकरी हिस्सा भरून बऱ्याच शेतकरी बांधवांनी आपला जो पीक विमा आहे तो भरलेला होता आणि आता जानेवारी महिन्यात सदर पीक विमा हा वितरित होण्यास सुरुवात होणार आहे आणि याच अंतर्गत आता बरेच शेतकरी अपात्र देखील होणार आहेत। तर कोणते शेतकरी अपात्र होतील ते आपण समजून घेऊयात। यामध्ये जर पिकासाठी पीक विमा भरलेला नसेल, शेतकरी कर्जदार असून विमा घेतलेला नसेल, त्याच्यानंतर विमा अंतिम दिनांक संपल्यानंतरही अर्ज भरणे, त्याच्यानंतर चुकीचे पीक दाखविणे, 7/12 आणि बँकचा जो तपशील आहे तो चुकीचा भरणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचं महसूल मंडळ पात्र नसल्यास आपण विम्यापासून वंचित राहणार आहेत। हेच होतं महत्त्वपूर्ण अपडेट। धन्यवाद।